तुम्ही पण घरी तूप बनवता, पण लोणी किती वेळ कडवायचं समजत नाही. कधी कच्चं राहतं तर कधी वास येतो. तर बघा लोणी धुवून घ्या. छान चांगलं पाणी टाकून 2 वेळा धुवून घ्या त्याला. त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्या. म्हणजे ते लोणी हाताला वगैरे चिटकणार नाही. त्याचा गोळा चांगला बनेल. अशा पद्धतीनं हे व्यवस्थित धुवून घ्या आणि नंतर गॅस चालू करून गॅसवरती हे कढायला ठेवा. सर्वात आधी गॅस फुल ठेवला तरी चालेल. नंतर फक्त कमी करा, मीडियम ठेवा आणि ते करता करता ओट्यावरची कामं पण करूच शकता. त्यासोबतच तुपाची भांडी पण लगेच चोपडे भांडे असतात ते साफ करून घ्यायचे. आणि हा असा फेस येईल तर तो फेस आहे ना पातेल्याला थोडंसं पकडीच्या साहाय्याने धरून हलवायचं म्हणजे खालच्या साईडला पूर्ण आपलं पातेलं म्हणजे कसं झालंय हे लक्षात येईल. त्याच्यावरून तूप कढलं की नाही हे लक्षात येतं. बेरी जर त्याची पूर्ण ब्राऊन झाली असेल ना तर आपलं तूप एकदम परफेक्ट आणि छान झालेलं आहे आणि त्यासोबतच वास पण खूप जास्त छान यायला लागला होता. आणि तूप जर चांगलं कढलं असेल ना तर त्याचा वास खूप जास्त छान येतो. तर हाताने आपण लेकरांना भरवलं किंवा आपण जरी खाल्लं तरी हाताचा खूप वेळ वास जात नाही. तर अशा पद्धतीने हे मी तूप कढवलं आणि हे तूप कढवायची जी शिकवण आहे ती आईची शिकवण. मला ना आईनं केलेलं आणि मी केलेलंच फक्त तूप आवडतं. बाहेरचं तूप आवडत नाही आणि विकत्रीचं तूप खावंसं वाटत नाही. त्याचा वास वेगळाच येतो. तर हे बघा हे मी आधी केलेलं तूप होतं आणि हे आत्ता केलेलं तूप आहे आणि शक्यतो स्टीलच्या डब्यातच ठेवा आणि गाळताना थोडंसं कोमट असतानाच गाळा आणि स्टीलच्या गाळणीनेच तूप गाळा. प्लॅस्टिकची वापरू नका आणि प्लॅस्टिकचा डब्बा पण अजिबात वापरू नका. तुपाचा वास येतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.